रात्री 2 वाजता सचिन आपल्या फ्लॅटचं दार बंद करून बाहेर पडला. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये आला. चौफेर नजर फिरवून त्याने कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. अर्थात त्याला हे आग लावण्याचं टास्क दिवसाढवळ्या सर्वांदेखत पूर्ण करायचं होतं, पण त्याची पूर्वतयारी तो आतापासूनच करणार होता. काळा सूट आणि डोळ्यांवर तसाच काळा गॉगल चढवून जेम्स बॉन्डच्या ऐटीत तो चालू लागला. सगळं काळं काळं दिसत असल्याने 2-3दा धडपडला. अखेर गाडीपर्यंत पोचला. लाल रंगाची महिंद्रा TUV 300, अगदी नवकोरं मॉडेल. हीच ती गाडी जी उद्या त्याला सर्वांदेखत पेटवायची होती. हीच ती गाडी जिचे हफ्ते फेडताना धामणेकरांच्या नाकी 9 येणार होते. हीच ती गाडी असं बोलत त्याने मोठ्या रुबाबात गाडीला हात लावला आणि तेव्हाच कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजात गाडीचा सिक्युरिटी अलार्म कोकलू लागला. त्या आवाजाने सचिनचे धाबे दणाणले. झोपमोड झालेला वॉचमन केबिनमधून बाहेर येण्याआधीच सचिन पायऱ्यांकडे धावला. धामणेकर किंवा सोसायटीतील इतर कोणी उठून खाली येण्याआधीच रूमवर पोचला. सर्व बंद करून बेडवर पडला. त्याची छाती जोरजोराने धडधडत होती, जणू तो आताच गाडीला आग लावून आला असावा. झोपण्याचे सोंग करत असला तरी त्याचे कान मात्र बाहेर काय चालले आहे तिथे अवकारलेले. धामणेकरांनी दार उघडले, लिफ्ट बोलावली, आत शिरले, दार बंद केले. गाडीपर्यंत पोचले, अलार्म बंद केला. स्मार्ट कीने दार उघडून गाडी आतून बाहेरून नीट तपासली. वॉचमनची खरडपट्टी काढली. झोपमोड झालेले काही जण खिडक्या सरकावून बाहेर डोकावू लागले, चौकशी करू लागले. एकटे आपणच झोपून राहिलो तर सगळा संशय आपल्यावरच येईल म्हणून सचिन उठला. त्याने खिडकी उघडली आणि जांभई देण्याचे, डोळे चोळण्याचे नाटक करत जरा मोठ्यानेच विचारले, काय हो धामणेकर, गाडी का कोकलते तुमची? चोरबीर शिरले की काय सोसायटीत? शिरले असतील. नवीन गाडी पाहून नजरा भिरभिरल्या असतील काही लोकांच्या, पण जातील कुठे? CCTV आहे बरं आपल्याकडे. एकदा कळू देत कोण आहे तो, पोलीसच धाडतो त्याच्या दारावर, धामणेकर तणतणत म्हणाले. हे ऐकताच सचिनचे काळीच थंड पडले. पोटात खड्डा पडला. CCTVचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. आता त्याचे बिंग फुटणार. धामणेकर खरंच बोलावतील, आपल्याला अटक होईल. जगातला नंबर 1चा डिटेक्टिव्ह गाडीशी छेडछाड करताना अटक. छे, किती मोठी बदनामी. तसा हा काही मोठा गुन्हा नाही. 1-2 दिवसात आपल्याला नाईन घोस्ट जामीन देतील, पण टास्क वेळेत पूर्ण होणार नाही. भुताटलेला वाले आपली वाट लावतील. आता काय करायचं? त्याच वेळी त्याला भुताटलेल्याकडून नोटिफिकेशन मिळाली. व्हेरी स्टुपिड अटेम्प्ट. अगदी मूर्खपणा, परंतु यातून तुमची टास्क बद्दलची डेडिकेशन दिसून येते. म्हणूनच तुम्हाला 4थे टास्क माफ. कारण उद्या सर्वांसमोर गाडी जाळली तर नक्कीच अटक होईल, तुरुंगात जाल. मग 5वे टास्क कसे पूर्ण करणार? आजपर्यंत कुणीही 5वे टास्क पूर्ण केलेले नाही, पण तू करू शकतोस. भुताटेला तुझ्यावर खुश आहे, म्हणूनच आम्ही बक्षिसाची रक्कम दुप्पट करतोय. तू 5वे टास्क पूर्ण केलेस की 5 सेकंदात तुझ्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये जमा होतील. कुठलेही टॅक्स नाहीत. सचिन, तू करोडपती होणार. हे ऐकताच सचिनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. हे आपल्या कठोर परिश्रमाचेच फळ मिळते आहे आपल्याला. साल्यांनो, झालो की नाही एकेकाच्या नाकावर टिच्चून करोडपती. त्याला स्वतःचाच गर्व वाटू लागला. तेवढ्यात बाहेरून धामणेकरांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. ते पोलीस घेऊन आले की काय, पण पुन्हा फोन वाजला. CCTV फुटेज डिलीटेड, डोंट वरी. खोपडीने खुशखबर दिली. सचिनवरचा आणखी एक संकट टळलं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. पुन्हा एकदा नोटिफिकेशन वाजली. 5वा आणि अखेरचा टास्क मिळाला, जो वाचून तो सुन्नत झाला. त्याला हे खरंच वाटेना. हा एक महाफालतू प्रँकच असावा असं त्याला वाटलं, पण तो लगेचच भानावर आला. छे,
भुताटलेला वाले प्रँक करत नाही, त्यांनी अगदी पद्धतशीरपणे आपल्याला जाळ्यात अडकवलंय. पैशांची लालूच दाखवून नको नको ते करून घेतलंय. पण आता बास, यापुढे नाही. त्याने कुठलाही विचार न करता चॅटबॉक्सवर क्लिक केलं आणि नो, नेवर असा संदेश पाठवला. ते टास्क होतं, किल प्रोफेसर, प्रोफेसरला ठार मार, जे सचिनसाठी कधीच शक्य नव्हतं. चेतूच काय, त्याने 9 घोस्ट मधील कुणालाही इजा केली नसती. वरवर आम्ही कितीही भांडत असलो, पोकळ धमक्या देत असलो, तरी आमचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. प्रत्येकाला आम्ही त्याच्या गुणदोषांसह स्वीकारलेलं. आनंदात एकत्र नाचलेलो आणि दुःखात, संकटात एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडलेलो. प्रोफेसर तर सचिनला आणखीच जवळचा, जिगरी यार, संकटमोचक, अगदी भावासारखा. त्याने उत्साहाच्या भरात मंग्याला अनेकदा लोळवलं होतं. किरणच्या पाठीत गुद्दा घातला होता. विशालच्या उरावर बसला होता. पण चेतूला इजा करावी असा विचारही त्या मनात आला नव्हता. त्या भुताटलेल्या वाल्यांना माझे जे काय करायचे ते करोत. अगदी जीव घेतला तरी चालेल, पण मी हे टास्क पूर्ण करणार नाही. सचिनने मनाशी पक्के केले. तसा संदेशही भुताटलेल्यावर पाठवला. 5च मिनिटात प्रत्युत्तरादाखल एक व्हिडिओ क्लिप मिळाली. कोकणातील एक जुनं घर, दिवे लागणीची वेळ, अंगणातील तुळशी वृंदावनापुढे दिवा लावलेला, पिवळ्या बल्बचा अपुरा उजेड, आभाळ ढगाळलेलं, पाऊस रात्र गाजवणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती. तेव्हाच साडी नेसलेली एक तरुण स्त्री दाराबाहेर येते आणि एकेका झाडापाशी थांबत फुलांशी हितगुज साधत पाय मोकळे करते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला आहे, प्रसन्नता आहे. हे जुनं घर म्हणजे सचिनचं सासर आणि ती स्त्री इतर कुणी नसून त्याची प्रिय पत्नी. तिला 5वा महिना लागलेला. सचिनचा ऊर एकदम भरून आला. पण तेव्हाच अंगणातील जास्वंदीच्या दाट झाडीमागे एक पुसटशी आकृती त्याला दिसली. खोपडीच्या आकाराचा मास्क घालून, तीक्ष्ण सुरा हातात धरून एक जण तिथे उभा होता. सचिनला एकदम धक्काच बसला. हातापायांना कंप फुटला. मोबाईल हातातून गळून खाली पडला. त्याला त्या व्हिडिओचा अर्थ समजला. एकतर प्रोफेसर नाही तर बायको, निवड त्यालाच करायची होती. सर्व आवेश गळून पडला. हे कुठल्या ब्रह्मसंकटात सापडलो आपण. त्याला धडकीच भरली. आत्ताच्या आत्ता चेतूशी बोलायला हवं. त्याने नंबर डायल केला, परंतु तो आपोआप कट होऊन भुताटलेल्याकडून एक संदेश त्याला मिळाला. पुन्हा असा मूर्खपणा केलास तर अर्ध्या 1 तासातच गावातून वाईट बातमी मिळेल. झालं, सगळंच संपलं. आपण नको ते करून बसलो याची सचिनला जाणीव झाली. एका कोपऱ्यात बसून तो पश्चातापाचे अश्रू गाळू लागला. परंतु भुताटलेल्याने दिलेली 48 तासांची मुदत वेगाने संपत होती. शर्ली सापडली असा संदेश योगकडून मिळताच आम्ही एकच जल्लोष केला. या केसचा निदान एकतरी जिवंत साक्षीदार मिळाला. पण भुताटलेल्या वाल्यांची नजर चुकवून तिला मुंबईत घेऊन येणं हे अतिशय अवघड काम होतं. प्रदीर्घ चर्चेनंतर तिला आहे तिथेच ठेवावं आणि योग किरणने तिच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात राहावं असं ठरलं. आम्ही आमच्या सिक्रेट नेटवर्कच्या मदतीने तिच्या कुटुंबियाची आणि तिची व्हिडिओ भेट घडवली. ते सुखरूप आहेत हे पाहून तिला हायसं वाटलं. आमच्यावरील विश्वास दृढ झाला. ती तपास कार्यात सहकार्य करायला तयार झाली. राजेशने सिक्युअर्ड लाईनवरून व्हिडिओ कॉल लावला. योग, किरण आणि शर्ली स्क्रीनवर झळकले. सर्वांनी शर्लीला शोधल्याबद्दल योग किरणचं कौतुक केलं. मग मी शर्लीला म्हटलं, हॅलो अगेन. तू त्या दिवशीच मला सगळं खरं खुरं सांगितलं असतंस तर बराच वेळ वाचला असता शर्ली. आय एम सॉरी सर, पण तुमची दिशाभूल करणं हाच मला भुताटलेल्याकडून मिळालेला 3rd टास्क होता. तुम्ही नेमकं माझ्यापर्यंत कसं पोचलात ते ठाऊक नाही, पण तुम्हाला फसवणं खूप कठीण होतं. जेव्हा तुम्ही माझा मोबाईल तपासलात तेव्हा त्याच्यात भुताटलेल्याचा वॉलपेपर होता. तो वॉलपेपरच एक एन्क्रिप्टेड लिंक आहे जी त्यांच्याकडून केव्हाही ऍक्टिव्हेट केली जाते आणि प्लेयर्सला त्यांच्या तालावर नाचवलं जातं. तो वॉलपेपर पाहून सुद्धा तुम्ही मला जाऊ दिलं तेव्हा आश्चर्यच वाटलं. पण टास्क पूर्ण झाला आणि मी वाचले, शर्ली म्हणाली. मी तेव्हा तुला जाऊ दिलं नसतं तर तिथेच गेम ओव्हर झाला असता. भुताटलेल्याची नजर सर्वत्र असते, मी म्हटलं. हो सर,
भुताटलेला आजच्या काळातील अगदी ॲडव्हान्स्ड ॲप आहे. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या आणि एकलकोंड्या बनलेल्या मनुष्यांना कुणाशी तरी बोलता यावं म्हणून आम्ही तो डिझाईन केला. तुमच्या जुन्या मित्राला कॉल करा, आईला गिफ्ट घेऊन जा, बाबांना आपुलकीची चिठ्ठी लिहा. अशा सोप्या आणि सकारात्मक कृती देऊन त्यांना पुन्हा माणसात आणावं अशी आमची योजना होती. मी, मनोज आणि विराटने 1 वर्ष दिवस रात्र मेहनत करून हा ॲप बनवला. थोडा धाडसी आणि हटके वाटावा म्हणून भुताटलेला हे नाव ठेवलं. प्ले स्टोअरवर आणण्यापूर्वी आम्ही तिघेच हा ॲप वापरून त्यातील त्रुटी शोधून काढणार होतो. काही मायनर बग्स होते, ते आम्ही दूर करणार. तेव्हाच एक्झाम झाल्या, काम लांबणीवर पडलं. पण कसं कोण जाणे, एक दिवस अचानक विराटचा लॅपटॉप हॅक झाला. त्यातच भुताटलेलाची ब्लूप्रिंट आणि कोडिंग होती. त्याने डेटा रिस्टोअर केला, पण खूप उशीर झाला होता. डार्क वेबवर कोणीतरी एव्हाना भुताटलेलाचा आमच्यापेक्षा 100 पट अधिक ॲडव्हान्स व्हर्जन बनवलं. ते डेटा कनेक्शन आणि वायफाय शिवायही चालायचं. त्यांच्या मर्जीशिवाय अनइन्स्टॉल करता यायचं नाही. एकाएकी या ॲपच्या लिंक सोशल मीडियावर सापडू लागल्या, पण काही निवडक लोकांनाच, बहुतांशी एकटे असणाऱ्यांना. आम्हा तिघांच्या मोबाईलमध्ये भुताटलेला आधीपासूनच होता. आम्हाला टास्क मिळू लागले. पूर्ण न केल्यास निरनिराळ्या धमक्या मिळू लागल्या. तक्रार करण्याचीही सोय नव्हती, कारण कसं कुणास ठाऊक, त्यांना आमच्याबद्दल सगळं, अगदी सगळं ठाऊक होतं. त्या माहितीचा उपयोग करून ते आम्हाला मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा देऊ शकत होते. हे सांगताना शर्लीच्या अंगाचा थरकाप होऊ लागला. ती एकाएकी स्फुंदून रडू लागली. मी तिला रडू दिलं. काही वेळाने ती स्वतःच शांत झाली. मग तुमचा ॲप कोणी हॅक केला याचा काही शोध घेण्याचा प्रयत्न केला की नाही तुम्ही? राजेशने विचारलं. नाही सर, ते आमच्या आवाक्याबाहेरचं काम होतं. फक्त एक लॅपटॉप घेऊन आम्ही डार्क वेबच्या सराईत गुन्हेगारांना कसं शोधणार होतो. त्यातच या हॅकिंगवरून आम्हा तिघांची जोरदार भांडणं झाली. प्रत्येक जण दुसऱ्याला दोष देऊ लागला. आम्ही बोलणं बंद केलं. आपापल्या खोलीत एकटे राहू लागलो. हॅकर्सने याचाच फायदा घेऊन आम्हालाही जाळ्यात ओढलं. शर्लीने माहिती पुरवली. ओके, ठीक आहे शर्ली, मला वाटतं इतकी माहिती आम्हाला पुरे. जोपर्यंत पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. कम्युनिकेशनसाठी आपल्या सिक्युअर्ड लाईनचा उपयोग करा. नवीन डिव्हाइस विकत घेऊ नका. आपला मोबाईल, लॅपटॉप कुठेही सोडून जाऊ नका. कुठल्याही एक्सटर्नल लिंक्स डाउनलोड करू नका. ॲप्स अपडेट सुद्धा करू नका. हॉटेलच्या रूममध्ये स्मार्ट टीव्ही असतील तर काढून टाका. स्मार्ट वॉच तर बिलकुल वापरू नका. नेहमी अलर्ट राहा. गन तयार ठेवा. कधीही काहीही होऊ शकतं. शर्ली, तू या दोघांसोबत सेफ आहेस. त्यांना न सांगता कुठेही जाऊ नकोस. काहीही करू नकोस. मी सूचना दिल्या. तिघांनी मान डोलावली. कॉल कट झाला. डोळे फुटलेत काय रे तुझे? एवढा मोठा माणूस दिसत नाही? सचिन चिडून ओरडला. पण त्या मनुष्याने मागे वळूनही पाहिलं नाही आणि पुढे सटकला. त्याच्यावर ओरडून काय उपयोग? कदाचित आपले चित्त थाऱ्यावर नाही. आसपास न बघता निरुद्देश चाललो आहोत. डोक्यात सतत त्या 5व्या टास्कचाच विचार. किल प्रोफेसर. आता फक्त 40 तास उरले, पण इतकं सोपं आहे का ते? विचारांच्या तंद्रीत सचिन सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचला. घरात राहून सतत तेच विचार त्याच्या डोक्याचं भज करू लागलेले. थोडा मोकळा श्वास घ्यावा म्हणून तो भाजी आणण्याच्या निमित्ताने बाहेर पडला होता. पुन्हा घरी पोचला. भाजी स्वयंपाकघरात ठेवली. मोबाईल, पर्स, रुमाल वगैरे वस्तू नेहमीच्या ठिकाणी ठेवल्या. त्याचा निर्णय पक्का झाला. कुणा एकाची निवड करणं कठीण होतं. दोन्ही माणसं त्याच्यासाठी तेवढीच महत्वाची. परंतु टास्क पूर्ण न करणं म्हणजे त्याच्या आयुष्यातील सर्वात आवडत्या व्यक्तीचा जीव धोक्यात घालणं. तेही आता 1 नाही 2. मनाचा दगड करून त्याने टास्क पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हे काम कधी, कुठे आणि कसं पार पाडायचं याचा विचार तो करू लागला. पण त्याला काहीच सुचेना. जो प्रत्यक्ष सैतानाच्या हातावर तुरी देऊन नरकातून सही सलामत बाहेर येऊ शकतो त्याला आपण कसं ठार मारणार? आपल्या डोळ्यात पाहिल्याबरोबर तो काहीतरी बिनसलंय हे ओळखेल. मग नखशिखांत निरीक्षण करून नेमकं काय घडलंय याचा अंदाज बांधेल. त्याने आपण भुताटलेलाच्या तावडीत अडकलोय हे ओळखलं तर टास्क तिथेच संपलं. अटींचा भंग झाला. भुताटलेला मला तर शिक्षा देईलच, पण बायकोलाही. नाही, सचिन सैरभैर झाला.
त्याने ही अगतिकता ऍपच्या चॅटबॉट समोर मांडली. काही मिनिटातच उत्तर मिळालं. प्रोफेसरला ठार करणं कठीणच. भल्या भल्यांना ते जमलं नाही, पण तुझ्यासाठी ते सोपं आहे. कारण तुम्ही घनिष्ठ मित्र आहात. त्याचा तुझ्यावर विश्वास आहे. तू सांगशील ते तो डोळे बंद करून करेल. त्याला कधी कुठे कसं मारायचं याची जबाबदारी आमची. सर्व व्यवस्था आम्ही करू. तुला फक्त त्याला तिथवर घेऊन यायचंय आणि शेवटचा वार करायचाय. खोपडी म्हणाली आणि अंतर्धान पावली. सचिन पुढे आता काहीच पर्याय नव्हता. तो तसाच मेल्यागत बसून राहिला. काहीच करावंसं वाटत नव्हतं, काहीच खावंसं वाटत नव्हतं. तेव्हाच वहिनींचा फोन आला. काय हो, काय करताय? जे कधीच केलं नसतं ते करतोय, सचिन मलूल स्वरात म्हणाला. तुमचं हे कोड्यात बोलणं नाही कळत मला. आज सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले तपासणीसाठी. सर्व काही उत्तम आहे असं म्हणाले डॉक्टर. तुम्ही सुद्धा आता स्वतःची आणखी काळजी घ्या. लवकरच बाप बनणार आहात. हे 2-2 महिने मोहिमांवर जाणं, संकट ओढवून घेणं बंद करा आता, वहिनी काळजीपोटी म्हणाल्या. सगळंच बंद होणार आहे आता, सचिनने खंत व्यक्त केली. वहिनींना त्याचा अर्थ उमगला नाही. नंतर बराच वेळ त्या बोलत राहिल्या. सचिन ऐकत राहिला. पूर्ण जगभर या भुताटलेलाचे अनेक सर्व्हर्स आहेत मित्रांनो, पण 2 मेन सर्व्हर्स आपल्या जवळच आहेत. एक पाकिस्तानातील कराचीत आणि दुसरा शांघाय चीनमध्ये. कुठलाही एक नष्ट केला तरी दुसऱ्यावर काम चालू शकतं. एकाच वेळी दोन्ही उडवले तरच ऍप नष्ट होईल कायमचा, लिंबाजीने म्हटलं. या सिंडिकेटचा छडा लावण्यासाठी त्याने राजेश सोबत मागच्या 2 रात्री बहिर्जी कक्षातच घालवल्या होत्या. दोघांच्याही डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसू लागली होती. ते ठीक आहे, पण हे सिंडिकेट चालवतंय कोण? असं तरुणांना ब्लॅकमेल करून काहीही करायला लावून त्यांना नेमका काय फायदा होतोय? शामूने विचारलं. डार्क वेबवरचं हे मोठं सिंडिकेट आहे. अंडरवर्ल्डची माणसं असतील. हे ऍप इतक्या बेमालूमपणे चालवण्यासाठी, विक्टिम्स पर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अफाट खर्च करत आहे हे सिंडिकेट. यातून त्यांना दुसऱ्यांना छळण्याचा आसुरी आनंद मिळत असेल, राजेशने म्हटलं. दुसऱ्यांना छळण्यासाठी इतका खर्च? ही काय फालतूगिरी आहे भेंडी. एवढा पैसा वापरून आनंद मिळवण्यासारख्या जगात आणखी कितीतरी गोष्टी आहेत. विकृत साले, विजयने शिव्याशाप दिले. इतरही हेतू असतील कदाचित, ते नंतर कळतीलच. पण जगभरात अजून यांनी किती जणांना वेठीस धरलं असेल कोणास ठाऊक. राजेश, तू इंटरपोलला संपर्क कर. 24 तासांच्या आत त्यांचे दोन्ही सर्व्हर्स उद्ध्वस्त झाले पाहिजेत, मी म्हटलं. मी प्रशांतशी बोललोय. त्याने कमिशनर बरोबर तातडीची मीटिंग ठेवली आहे. मला आणि लिंबूला बोलावलंय. त्यांना एकदा केस समजावून सांगितली की ते लगेच इंटरपोलशी संपर्क साधतील. आपल्यापेक्षा त्यांच्या बोलण्याने अधिक फरक पडेल, राजेश म्हणाला. बरोबर, तसंच करा. पण 24 तासांच्या आत हे सर्व्हर्स उद्ध्वस्त झाले पाहिजेत. आपल्याकडे फार वेळ नाही, मी कळकळीने म्हटलं. तेव्हाच सचिनचा फोन आला. आज माझ्याकडे 1 सेकंदाचाही वेळ नाहीये. तेव्हा खरोखरच काही महत्वाचं सांगायचं असेल तर बोल, मी घाईत म्हटलं. महत्वाचंच आहे रे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुला आत्ताच्या आत्ता मला येऊन भेटावं लागेल. मी पत्ता पाठवतो, लवकर ये. आणि कुणाला काही सांगू नकोस, एकटाच ये. असं बोलून सचिनने कॉल कट केला. इथे भुताटलेला मानगुटीवर बसलाय नि याचं काय मध्येच, पण त्याचा आवाज अगदी मृदू आणि रडवेला वाटला. तो इतक्या दुःखात असलेला मी कधीच पाहिलं नव्हतं. तेव्हाच एक संदेश मिळाला. सचिनचाच होता. त्याने बदलापूरच्या एका स्टोरेज हाऊसचा पत्ता पाठवला होता. मॅपवर सर्च केलं तेव्हा हे स्टोरेज अगदी निर्जन भागात आहे असं कळलं. सचिन मला तिकडे का बोलावतोय? काही नकोसं तर घडलं नाही? मनात शंकेची पाल चुकचुकली. काळजात उगाचच हुरहुर दाटू लागली, क्षणाक्षणाला वाढू लागली. मी 5-1 तासात परत येतो. मिशन पन्हाळा चालूच ठेवा, असा निरोप विजयला देऊन मी ऑफिस बाहेर पडलो. तेव्हाच योगेशचा कॉल आला. काल रात्री फार्म हाऊस बाहेर काही अनोळखी लोक घुटमळताना दिसले. शर्लीला इथे ठेवणं सुरक्षित नाही. मी आणि किरण तिला घेऊन परत येतोय. 5 मिनिटात एअरपोर्टवर पोचू आणि मग तासाभरात मुंबईला.
शर्लीला कुठे ठेवायचंय? आपल्या ऑफिसवरच ठेवा. त्यापेक्षा सुरक्षित सध्या काही नाही. तिथे विजय आणि शामू आहेत. लिंबाजी आणि राजेशही कमिशनर साहेबांना भेटून लवकरच परततील. मिशन पन्हाळा सुरू आहे, मी घाईघाईत म्हटलं आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आमच्या 5 वेगवेगळ्या गाड्यांपैकी एक लाल रंगाची मिनी व्हॅन बाहेर काढली. मॅपवर लोकेशन टाकलं आणि निघालो. हे मला कुठे घेऊन आलास तू? मी त्या जुनाट गोदामाकडे हैराण होऊन पाहत विचारलं. आसपास वस्ती नाही, पावसाने माजली झाडी, खड्डे आणि चिखलाने भरलेला रस्ता, त्यावर अवजड वाहनाच्या टायर्सचे छापे. काल रात्री इथे अनेक ट्रक येऊन गेले असावेत. आख चल तुला दाखवतो, बघून हैराण होशील, सचिन मरगळलेल्या चेहऱ्याने म्हणाला. म्हणजे तू एकटा एक नवी केस हँडल करतोयस तर? वारे नंबर 1च्या गुप्तहेरा, मी विनोद केला. पण सचिन हसला नाही, चिडलाही नाही. मी त्याच्या मागोमाग गोदामात शिरलो. मोडके तोडके फर्निचर आणि जुनी यंत्रसामग्री होती. सचिन मला एका भागातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या असं घेऊन चालला होता. तर कुठल्याही वेळी मला संशय आला असता, पण जिथे सचिन बिनधोकपणे चालू शकतो तिथे कसलीच भीती नाही असं मला वाटलं. अखेर आम्ही एका मोठ्या पण संपूर्ण रिकाम्या केबिनमध्ये आलो. मधोमध फक्त एकच खुर्ची होती, तिच्यावर बल्ब लावलेला, बाकी सगळा अंधार. मी पुढे झालो, सचिन मागेच होता. हे काय, ही खुर्ची बघायला तुम्हाला इतक्या लांब बोलावलंस? मी त्रासिक चेहऱ्याने विचारलं. मला माफ कर मित्रा, असं बोलून तो झटकन मागे झाला. दार खाडकन बंद झालं. अचानक त्या केबिनमध्ये दिवे लागले. तिथे कितीतरी कॅमेरे आणि स्क्रीन्स होत्या. लगेच दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडले आणि काळ्या गणवेशातील तगडे सैनिक आत आले. त्यांनी मला दोन्ही बाजूंनी धरलं. मी प्रतिकार केला, पण ही हिंदी किंवा साऊथची फिल्म नव्हती जिथे एकटा नायक 40-50 गुंडांची बेदम धुलाई करतो. हे वास्तव होतं आणि वास्तवात असं करणं अशक्य आहे. त्यांनी मला ओढत खेचत त्याच खुर्चीवर आणून बसवलं. हातपाय करकचून बांधले. मला नेमकं काय चाललंय ते कळेना. केबिनमध्ये डाव्या बाजूला एक आरसा होता. नक्कीच तो 2 वे मिरर असणार. पलीकडच्या बाजूने कदाचित सचिन पाहत असेल. मी त्याच दिशेला पाहून ओरडलो, सचिन बधीर झालायस का तू? हे काय करतोयस? हा तुझा कुठला प्रँक असेल तर आताच थांबव. आज मला खूप महत्वाची कामं आहेत. पण काहीच उत्तर मिळालं नाही. एव्हाना ते काळे सैनिक मला बांधून पुन्हा आल्या वाटेने परत निघून गेले होते. मी परिस्थितीचा आढावा घेत होतो. तेव्हाच समोरची मोठी स्क्रीन कर्कश आवाज करत जागी झाली आणि अचानक एक कवटी समोर येऊन बोलू लागली. भुताटलेला मध्ये स्वागत प्रोफेसर. तू आम्हाला शोधण्यासाठी इतका आटापिटा केलास की आम्हालाच तुला भेटायला यावं लागलं. हैराण होऊ नकोस, तुला कुठलेही टास्क दिले जाणार नाहीत, कारण तुला मारणं हेच एक टास्क आहे जे तुझ्याच मित्राला दिलं गेलंय. आता मला सचिन असा का वागतोय याचा उलगडा होतोय. पण तुम्ही कितीही आमिष दाखवलं तरी तो मला मारण्यासाठी तयार झाला नसता. म्हणजे नक्कीच तुम्ही त्याला ब्लॅकमेल करत असणार, मी मोठ्याने म्हटलं. फार विचार करू नकोस, तुला आता काहीच करता येणार नाही. तुझ्या उरलेल्या टीमला तू स्वतःच 5-1 तासांनी परत येईन असं म्हटलंयस. तोपर्यंत तरी ते तुझ्या मदतीला येणार नाहीत आणि त्यानंतर तू जिवंत असणार नाहीस. कवटीने धमकावलं. ठीक आहे, मग लवकर काय ते आटपा. मला संपवण्यासाठी मी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी देतो. टास्क वेळेत पूर्ण झालं नाही तर 9 घोस्ट तुम्हालाच कायमचं संपवतील, मी जरबेच्या स्वरात म्हटलं. भुताटलेला काही कोणी मनुष्य नाही संपवायला. मी अमर आहे. जोवर माणूस इंटरनेटच्या विळख्यात गुरफटलेला आहे तोपर्यंत मला अंत नाही. भुताटलेला मनुष्य नाही तर एक प्रोग्रॅम आहे. मुंबईतील आयटीच्या विद्यार्थ्यांचा पायलट प्रोजेक्ट ढापून अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरून तयार केलेला. अंडरवर्ल्डमधील कारस्थानी लोकांनी यासाठी पैसा पुरवला आणि फक्त पैशांसाठीच काम करणाऱ्या जगभरातील अतिशय निष्णात तंत्रज्ञांनी एकत्र येऊन त्याचा अल्गोरिदम डिझाईन केला. असा अल्गोरिदम जो आपण सोशल मीडियावर सोडलेल्या फुटप्रिंट्स पाहून आपल्याबद्दल सगळं काही जाणून समजून घेतो.
मग एकटं राहणाऱ्या, भावनिकदृष्ट्या अस्थिर असलेल्यांना टार्गेट करतो. आपली लिंक त्यांच्यापर्यंत पोचवतो. आमिष दाखवून ॲप इन्स्टॉल करायला, गेम खेळायला भाग पाडतो. मग गेमिंगच्या आडून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. करायला अशक्य असे टास्क देतो. साहजिकच प्लेयर्स नकार देऊ लागतात. मग तुम्ही त्यांची सिक्रेट्स बाहेर काढण्याची धमकी देता. काहींच्या घरच्यांना धमकावता. नाईलाजाने प्लेयर्स टास्क पूर्ण करू लागतात. मनोजला तुम्ही स्वतःचीच नखे उपटून काढायला लावली. विराटला टक्कल करायला भाग पाडलं. मग पोहता येत नसतानाही पुलावरून नदीत उडी घ्यायला लावली. पुण्यातील आरतीला कदाचित तुम्ही तिच्या मांजरीचीच हत्या करायला भाग पाडलं. काही जण हे टास्क पूर्ण करतानाच मेले. काहींनी यापेक्षा मरण पत्करलं आणि आत्मघात करून घेतला. तुम्ही 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचात, पण त्यासाठीही नवीन तंत्रज्ञान वापरलं. छुपे कॅमेरे लावण्याऐवजी मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, सीसीटीव्ही यांचे कॅमेरे हॅक केलेत. विक्टिम्सला समजतच नव्हतं की तुम्ही त्यांच्यावर कशी नजर ठेवता, पण खरं तर तेच तुम्हाला स्वतःवर नजर ठेवू देत होते. शर्ली त्यातल्या त्यात चलाख निघाली. तिने तुम्ही तिच्यापर्यंत पोचण्याआधीच सर्व गॅजेट्स नष्ट केले आणि बेपत्ता झाली. शर्ली वॉज स्मार्ट, पण आम्ही तिला लोकेट केलंय. ती उन्नाव मध्ये आहे. कुठल्याही क्षणी आमची माणसं तिच्यापर्यंत पोचतील. कवटीने गर्वाने सांगितलं. हो, पण त्याआधीच आम्ही तिला तिथून बाहेर काढलंय. मी गौप्यस्फोट केला. कवटी काही क्षण शांत झाली. प्रतिस्पर्धी गांगरलाय. हीच वेळ असते पुढचा ठोसा देण्याची. मी पुढे म्हटलं, प्लेयर्सना तुमची जरब बसावी. टास्क पूर्ण केले नाही तर किती भयंकर परिणाम घडू शकतात याची कल्पना यावी म्हणून तुम्ही एक भन्नाट शक्कल लढवलीत. त्यांच्या रोजच्या आहारात एम्फेटामाइन्स बेमालूमपणे मिसळलेत. प्लेयर्सना भयंकर भास होऊ लागला. आरतीच्या रूममधील मॅगीची पाकिटं, मनोज विराटची सॉफ्ट ड्रिंक्स यामध्ये आम्हाला एम्फेटामाइन्सचे अंश आढळले. सचिनच्या बाबतीत मात्र तुम्ही दुधाच्या पिशवीत ते ड्रग्ज मिसळले असावेत असा मला संशय आहे. मी आणखी खुलासा केला. आम्ही सचिनला खेळवत आहोत हे तुम्हाला कळलं होतं? अशक्य. तुमच्या हालचाली, सोशल मीडिया ट्रेसेस तसं काही दाखवत नव्हत्या. तुमच्या चॅटिंग वरून तुम्ही त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय हे निश्चित होतं. कवटी आश्चर्याने म्हणाली. इथेच तर फसलात तुम्ही. शर्लीचा पाठलाग केला तेव्हाच मला कळून चुकलं की आम्ही तुमच्या रडारवर आलोय. तुम्ही आमच्यावर वॉच ठेवणार म्हणून मग आम्ही तुमच्यासाठी एक सापळा तयार केला. वरवर आपण भुताटलेलाचा माग काढतोय पण काही सापडत नाहीये असं दाखवायचं. पण छुप्या मार्गाने तुमच्या नरडीपर्यंत पोचायचं. सचिनकडे दुर्लक्ष झालंय हे दाखवणं या प्लॅनचाच भाग होता. तो धांदरट आहे, ऐनवेळी गोत्यात टाकतो म्हणून आम्ही त्याच्या फोनमध्ये हॅकर्सनाही सापडणार नाही असा क्लोनिंग ॲप बसवलाय. त्याने काहीही सर्च केलं तरी आम्हाला अपडेट मिळते. त्याने भुताटलेला इन्स्टॉल केल्याबरोबर आम्ही सावध झालो. मंग्या आणि विशालला सुट्टीवर पाठवलं पण खरं तर ते वेषांतर करून सचिनवर अहोरात्र लक्ष ठेवून होते. पहिले 2 टास्क अगदीच निरुपद्रवी होते पण तिसऱ्या सर्पदंशाच्या टास्क वेळी ते गुपचूप सचिनचा पाठलाग करत होते. कमी विषारी येल्लो ट्री स्नेक विकत घेऊन सचिनवर टाकण्याची योजना माझीच होती आणि शेवटचं टास्क म्हणून तुम्ही त्याला मला मारण्यासाठी धमकावत आहात हेही कळलं होतं. मी भुताटलेला वाल्यांना हैराण करून सोडलं. तरी आज तू इथे आलास. धाडसी आहेस, पण हुशारी प्रत्येक वेळी कामी येत नाही. मरायला तयार हो. कवटीने धमकावलं. मुख्य स्क्रीनवर डोळ्याच्या आकाराचा आयकॉन होता. त्यासमोरील आकडे वेगाने वाढत होते. सुरुवातीला 4000 पर्यंत असणारी संख्या वेगाने 10,000 पार करून पुढे गेली. म्हणजे तब्बल 10,000 लोक मला लाईव्ह पाहत होते. कोण असतील हे लोक? तेव्हाच मुख्य दार उघडून सचिन आत फेकला गेला. त्याच्या हातात धारदार चाकू होता. चेहरा काळवंडलेला आणि मान खाली झुकलेली. माफ कर यार, त्याने मलूल स्वरात म्हटलं. ठीक आहे मित्रा, कुटुंबाचा प्रश्न आहे. तुझ्या जागी कुणीही असता तर त्याने हेच केलं असतं. मी म्हटलं. वाट कसली बघतोयस? टास्क पूर्ण कर. कवटी एकदम खवळली. सचिन दचकला. थांबा, मला अजून बरंच काही माहिती आहे. त्याआधीच मला मारलं तर नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.
मी ओरडलो. लवकर बोल. कवटीने इशारा दिला. हे सगळे उपद्व्याप, लोकांना छळणं, मारणं वगैरे तुम्ही फक्त वैयक्तिक मनोरंजनासाठी करताय असं मला आधी वाटलं होतं. खरं तर तुम्ही जगभरातील अतिश्रीमंतांचे क्रूर चोचले पुरवत आहात. हे 10,500 व्ह्यूज जगभर हे कृत्य लाईव्ह पाहणाऱ्या श्रीमंतांचेच आहेत ना. माझ्यासारखेच इतर निष्पापांना छळले जाताना पाहूनही त्यांना असाच विकृत आनंद मिळाला असेल. पण आज हे सगळं संपेल, कारण पाकिस्तान आणि चीन मधल्या तुमच्या सर्व्हर्सची माहिती आम्हाला मिळाली आहे. ते आम्ही इंटरपोलला दिले आहे. आता कुठल्याही क्षणी रेड पडेल आणि तुमचे सिंडिकेट, तुमचे सबस्क्रायबर्स एक्सपोज होतील. मी धमकी दिली. तसा स्क्रीनवरील व्ह्यूजचा आकडा झपाट्याने खाली जाऊ लागला. मात्रा लागू पडली. कवटी गोंधळली. ती पुन्हा चिडून ओरडली. किल प्रोफेसर नाव. काही गरज नाही सचिन त्याची. आपले खाजगी रक्षक पाठवून तुझ्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवलंय आम्ही. आता हे भुताटलेले काही करू शकत नाहीत त्यांना, मी म्हटलं. सचिनने सुटकेचा निश्वास सोडला. तेव्हाच स्क्रीनवरील कवटी खरखर आवाज करत हँग झाली. त्याऐवजी एक गोरा ऑफिसर दिसू लागला. मिस्टर प्रोफेसर, दिस इज इंटरपोल एजंट रॉजर. वी डिस्ट्रॉयड दिस सॉफ्टवेअर. फ्यू पीपल कॉट. थँक्स फॉर युअर हेल्प. त्याने आनंदाची बातमी दिली. इकडे केबिन बाहेरूनही हाणामारीचे आवाज ऐकू येऊ लागले. हुताटलेल्याच्या भाडोत्री सैनिकांना चांगला चोप देत उरलेली 9 घोस्ट टीम, शामू आणि इन्स्पेक्टर प्रशांत दार तोडून आत आले. मला सोडवलं. त्यांना मिशन पन्हाळा या कोडवर्डचा अर्थ चांगलाच माहित होता. मी संकटात आहे, गुपचूप पाठलाग करा. त्यांनी तसंच केलं. सचिन माझ्या गळ्यात पडून रडू लागला. बरं झालं वाचवलंस मित्रा. तू नसतास तर गेलोच होतो मी होलसेलमध्ये. तूच या जगातील नंबर 1 चा डिटेक्टिव्ह आहेस, त्याने हुंदके देत म्हटलं. सगळ्यांनी एकमेकांची कडकडून गाळाभेट घेतली. पुढे इंटरपोलने महिनाभर या भुताटलेल्या सिंडिकेटचा पिच्छा पुरवला. बहुतेक जण पकडले गेले. महिन्याला हजारो डॉलर्सचे सबस्क्रिप्शन घेऊन लाईव्ह टॉर्चर पाहणारे काही अतिश्रीमंतही पकडले गेले. त्यांच्या त्यांच्या देशातील कायद्यांनुसार त्यांच्यावर कारवाई झाली. शर्ली काही दिवस आपल्या पालकांकडे सुरतला राहण्यास गेली, पण परत येऊन ती शिक्षण पूर्ण करणार होती. पोलिसांनी भुताटलेल्याच्या क्रूर कचाट्यातून वाचलेल्या तरुणांचे एक गेट टुगेदर ठेवले. आम्हालाही बोलावण्यात आलं. सायबर सेल आणि इंटरपोलचे प्रतिनिधी सुद्धा हजर होते. आम्हाला बरेच प्रश्न विचारले गेले. इतका हायटेक प्रोग्राम आणि जगातील सर्वोत्कृष्ट AI ला तुम्ही कशी टक्कर दिलीत, कोणीतरी विचारलं. AI जिनियस आहे यात शंका नाही. भविष्यातील तंत्रज्ञान तर याहूनही पुढचं असेल, परंतु त्याच्या आहारी न जाता मेंदूचा योग्य वापर करत राहाल तोपर्यंत खरा मास्टर माइंड माणूसच असेल.